नाही काय म्हटलंय बघा, as EMF of cell E1 and E2 आणि दिले का कंडिशन E1 is greater than E2 are connected as shown in figure. बरोबर, फिगर आहे, is it right? When potentiometer connected between A and B, म्हणजे पहिल्यांदा potentiometer कुठं कनेक्ट केलाय रोहित? as potentiometer is connected between A and B, ह्या दोन मध्ये कनेक्ट केलाय बघा असा, बरोबर आहे ना? Is it right? हा. तर then connected between A and B, balancing length of potentiometer how much? 400 centimeter. Is it right? हा. मग ते E1 किती येईल रोहित? बॅलन्सिंग लेंथ म्हटलं ना तर पोटेन्शियोमीटर ग्रेडियंट इंटू लेंथ, म्हणजे किती कन्वर्ट केला चालेल नाही केला चालेल इंटू 4 कसं आलं काय आलं 400 सेंटीमीटर म्हणजे किती यश 400 सेंटीमीटर लेंथ L1 400 सेंटीमीटर आहे म्हणजे किती मीटर? इट इज 4 मीटर. इज इट राईट? आता बघा लक्ष द्या तनिष्का हा सेकंड पॉइंट मध्ये काय म्हटलंय, इट इज कनेक्टेड बिटवीन ए अँड सी. कनेक्टेड बिटवीन ए अँड सी म्हणजे ह्यामध्ये कनेक्ट केलं बघा आता, मग दोन सेलचं कॉम्बिनेशन घ्यायला पाहिजे. अनुष्का मायनसला मायनस कनेक्ट केलंय का नाही? मग E1 मायनस E2 होईल का E1 प्लस E2 होईल रोहित? मायनसला मायनस लाईक कनेक्टेड म्हणजे E1 मायनस E2 होणार, E1 ग्रेटर आहे ना? हा, त्यावेळी बॅलन्सिंग लेंथ KL2 L2 किती आहे 100 सेंटीमीटर म्हणजे K इंटू वॉट 1. राईट? काल सगळ्यांना E1 मायनस E2 कसं आलं का आलं मायनसला मायनस प्लसला प्लस. हा विचारलंय काय रेशो ऑफ वेन सेम पोटॅशियम कनेक्टेड बिटवीन ए एन सी बॅलन्सिंग लेंथ 100 सेंटीमीटर. रेशो ऑफ E1 बाय E2 विचारलाय. आता रेशो ऑफ E1 बाय E2 फाइंड करायला पाहिजे. हा मग E2 फाइंड करा एस E1 मायनस E2 किती आलं के एल आलं फक्त. इज इट राईट? के एल नाही फक्त के. इज इट राईट एव्हरीवन? मग आपलं E2 फाइंड करायसाठी काय करायला पाहिजे सांगा? फार इझी आहे. E1 ची व्हॅल्यू पुढे आहे किती 4K मायनस के लेफ्ट साइडला के मायनस होणार ना इज इक्वल टू व्हॉट E2. E2 किती आलं हाऊ मच E2 3K. इज इट राईट? बरोबर. आणि विचारलंय काय E1 बाय E2 म्हणजे ऑप्शन E1 बाय E2 ऑप्शन काय E1 is 4K divided by 3K. It is 4 by 3. Understood? Is it clear? ओके 49 प्रॉब्लेम बघायचा आहे. ह्याच्या अगोदर शॉर्टकट कसा डेव्हलप होईल सांगा ह्यामध्ये एनी वन ऑफ यू.